नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रायगड जिल्हा परिषदेचं एक परिपत्रक आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं. त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दिनांक 20/3/2026चं हे पत्रक आहे. याच्यामध्ये राज्यातील रायगड जिल्ह्यातील जे सर्व गट शिक्षण अधिकारी आहेत, त्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. याचा जो विषय आहे तो विषय 2025-26 मधील संच मान्यतेमध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजनाबाबतचं हे परिपत्रक आहे. याच्यामधील सर्वच मुद्दे या ठिकाणी आपण पाहत नाही. परंतु याच्यामध्ये काय सांगितलंय थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत, त्यांचं त्या ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे. याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, समायोजन करताना शून्य शिक्षकी शाळा प्रथम भराव्यात. याच्यामध्ये ज्या शाळेत शिक्षक नाहीत, त्या शिक्षकांचा विचार करून त्या ठिकाणी अतिरिक्त जे शिक्षक झालेले आहेत 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार, त्यानुसार प्रथमतः शून्य शिक्षकी शाळांचा विचार करण्यात यावा. दुसरा मुद्दा जो आहे या ठिकाणी 1ली ते 5वी पर्यंत 1 ते 20 पट असलेल्या शाळांमध्ये 1 शिक्षक कार्यरत असेल, तर दुसरा त्या ठिकाणी शिक्षक देऊ नये. आता याच्यामध्ये ही जी अट आहे 1ली ते 5वी याच्यामध्ये पट संख्या किती आहे तर 1 ते 20 पर्यंत पट आहे. याच्यामध्ये 1 ते 20 पट असेल तर त्या ठिकाणी 1 शिक्षक कार्यरत असेल, तर त्या ठिकाणी दुसरा शिक्षक देण्यात येऊ नये. पहिलं जुनी जी संच मान्यता होती, त्या संच मान्यतेनुसार या ठिकाणी किती शिक्षक कार्यरत होते तर 20 पटाच्या आतमध्ये जे शाळा आहेत, त्या शाळावरती 2 शिक्षक कार्यरत होते. आपल्या राज्यात साधारणतः 20 पटाच्या आतील ज्या शाळा आहेत, त्या साधारणतः 18,000 च्या आसपास शाळा आहेत. या ठिकाणी ह्या ज्या परिपत्रक आहे, या परिपत्रकानुसार तसेच ग्रामविकास विभाग आणि मंत्रालय यांच्याकडून ज्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झालेल्या आहेत पी-सीद्वारे आणि त्यानुसार ही कार्यवाही चालू आहे. या ठिकाणी अ, एकच शिक्षक 20 फुटाच्या आतमध्ये ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी द्यायचा आहे. जर 2 असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये तिसरा मुद्दा आहे अधिक पटांच्या शाळांमध्ये 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक 1 प्राथमिक शाळा पट व देय शिक्षक यानुसार कार्यवाही करण्यात येईल. जर 20 पटापेक्षा अधिक जर शाळा असतील तर 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयानुसार संच मान्यतेनुसार जी पदं बसतील त्यानुसार कार्यवाही करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. तरी संच मान्यता 2025-26 नुसार शाळावर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची तालुका अंतर्गत समायोजन प्रक्रिया 24 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा जे समायोजनाची प्रक्रिया आहे ते तालुका स्तरावरती प्रक्रिया पूर्ण करून तो अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 24 मार्च 2026 पर्यंत त्या ठिकाणी द्यायचा आहे. परंतु या परिपत्रकानुसार या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की ज्या कमी पटाच्या शाळा आहेत, त्या शाळामध्ये जर पहिलाच एक शिक्षक कार्यरत असेल, तर त्या ठिकाणी दुसरा शिक्षक त्या ठिकाणी दिला जाणार नाही. तसेच 20 पटाच्या आतील शाळेत जर 2 शिक्षक कार्यरत असेल, तर 1 शिक्षक अतिरिक्त ठरवू नये. त्याच ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्यात यावी. म्हणजेच काहीतरी या ठिकाणी गोंधळ होऊ नये किंवा शिक्षक जे आहेत, ते शिक्षक जास्त अतिरिक्त ठरवू नयेत आणि याचा समाज माध्यमावर किंवा बाहेर जास्त कालवा होऊ नये, म्हणजे गोंधळ होऊ नये यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि हळू जिल्हा परिषदांच्या शाळेवरची शिक्षकांची जी संख्या आहे, ही संख्या या ठिकाणी कमी करण्याचं हे या शासन निर्णयाद्वारे, या परिपत्रकाद्वारे आपल्याला धोरण शासनाचं दिसत आहे.